काल आम्ही इकडे आलेलो 7:30 वाजता काहीतरी संध्याकाळी. 7:30ला आल्याच्या नंतर खूप आम्ही इकडे रूम शोधले, तर रूम भेटतच नव्हते जेवढा आमचा बजेट होता. फायनली आम्हाला बजेटमध्ये रूम भेटला आणि तो पण मंदिराच्या जवळच. आता हे जे मंदिर आहे ते महाबळेश्वर मंदिर आहे, तर ह्या मंदिराच्या जवळच आम्हाला रूम भेटला. आता हे बघा हे मंदिर आहे, त्या साईडला हे सगळं मंदिर आहे. पूर्ण मंदिर हा बारीकसा रस्ता आहे आणि आम्हाला ह्या रस्त्याच्या इकडेच मंदिराच्या इकडेच रूम भेटला. आम्ही इकडनं निघालो. आता आम्ही पहिले जरा खाणार वगैरे, जेवणार किंवा नाश्ता करणार हलका फुलका. आणि नाश्ता वगैरे केल्याच्या नंतर इथून गाडी बघणार याना केव्हसाठी. गाडी किंवा टू व्हीलर्स इकडं रेंटने अवेलेबल होतात. तर टू व्हीलरमध्ये बघणार काय रेंट आहे, कसं काय आहे, किती टाईम आहे, मग त्या हिशोबाने प्लॅन करू. तर गल्ल्यांच्या बाजूला अशी मार्केट, छोटे मोठे दुकानं आणि पुढं इथं संध्याकाळी भरपूर गर्दी होती. बट 9:30 नंतर सगळं म्हणजे सामसूम झालं आहे. हा प्लॅस 9च्या आधी जेवायला जाऊ. हां 9च्या अगोदर जेवायला जायला लागतं. रूल्स आहे तिथे. 10 नंतर जराही जेवायला घेत नाहीत. तिथे सांगतात क्लोज झालं हॉटेल. रूल्स मस्त फॉलो केले जातात. आता 9:30 वाजलेले. तर एक मोठी गँग आली जेवायला. आम्ही जिकडे जेवायला बसलेलो त्यांना सांगितलं की नाही स्ट्रीट व्ह्यू आहे इकडे. आपल्या रूम मस्त भेटले मंदिराजवळ, किंवा स्वस्तात. अर्धा पाऊण तास आपण फिरलं दुनियाभरचं नाही का रूमसाठी. ते पण एवढा जवळ भेटलं. खूप कष्ट केलेत मला एवढे जवळ भेटले रूम. आणि आता आम्ही चाललेलो आहे यांना केव्हजला. तर त्यासाठी आधी आम्हाला गाडी बघावी लागेल, टू व्हीलर या 4 व्हीलर. आणि हे सगळे लोक फॉलो करतायत मला आणि माझ्या इन्स्ट्रक्शनला. हिला फॉलो करतात ते. हिला गाडीचं काय माहिती नाही, हिला फॉलो करते. आणि हा इथे रथयात्रा आहे, ते बघू शकता तुम्ही. कांबरे रथयात्रा दाखवते घेतल्या. वाव असा दाखवतो म्हणून आहे. आणि सकाळी आमच्यासोबत एक सीन झालेला आहे. आम्ही बीचवर गेलतो तेव्हा अंजली एका पोचसाठी थांबली होती, पण पाण्याच्या लाटेने तिला पूर्ण झाला. तिच्या अंगामध्ये 1 मिनिटसाठी नोरा फतेही आली होती. उर्मिलाने काय डायलॉग मारला माहिती आहे का? अंजलीच्या अंगात 2 मिनिटासाठी नोरा फतेही आली होती. आज मेरा दिन है ना, तो कभी आएगा. नहीं आएगा. आएगा नहीं आएगा. जेवढं हसलायत ना मला लक्षात ठेव. आम्ही टू व्हीलरचे रेंट्स विचारले, आम्हाला चार्जेस समजले. फायनली आम्ही ऑटोवाल्याला पण विचारलेलं. तर ऑटोवाला इकडनं याना केव्ह जे 50 किलोमीटर लांब आहे तिकडे जाण्यासाठी जाऊन येऊन 3,000 रुपये बोलतोय. आणि एका ऑटोचे, ते पण एका ऑटोमध्ये याच्या 3-4 जण ॲडजस्ट होऊ शकतात. तर मग विषय असा आहे की जर ऑटो केली तर तिकडे जाऊन जास्त चार्जेस होतील, त्यापेक्षा रेंटल टू व्हीलर परवडून जाईल. तर रेंटल टू व्हीलरचे 24 तासासाठी 400 रुपये. ॲक्टिवा किंवा स्कूटी घ्या कुठची पण, 24 तासासाठी 400 रुपये. आणि जर बाईक घेतली तर आता पल्सर 150 बाईक देतं ते, 160 का 150, तिचे चार्जेस 600 रुपये. तर आम्ही ठरवलं की 4 गाड्या घ्यायच्या टोटल, कारण की 7 जण आहेत ना. 4 गाड्या घ्यायच्या टोटल, 7 जण आहेत म्हणून. तर मग 4 गाड्या घेऊ, त्याच्यामधल्या 3 स्कूटी असेल आणि 1 बाईक घेऊ. ते बाईक माझ्यासाठी, कारण की मला बाईक कम्फर्टेबल आहे माझ्यासाठी. तर मी बाईक घेते पल्सर 160. तर मग ती फिक्स झाला. आम्ही मग तिकडं नाश्ता करायला आलो हॉटेलमध्ये. इकडं नाश्ता करू किंवा खाऊ थोडंफार, आणि मग त्याच्यानंतर बाईकनी याना केव्हसाठी निघू. आता नाश्ता करू, प्लस संध्याकाळी नाश्ता करू 4 वाजता. 4-5 जेवण एकदाच करू ना. ते पण आपलं करणार आहे, कारण आमचा ब्रेकफास्ट आणि लंच आम्ही कॉम्बिनेशन केलंय. सकाळी आम्ही लंच बघा काय घ्यायचं तुम्हाला. मला टाइम नसणार आहे परत लंच करायला. सो आम्ही आताच
खाऊन घेऊन आणि नंतर परत आणि संध्याकाळी परत संध्याकाळी तिच्या अंगात नोरा फुटे येणार आहे. खतम कर तुला काय आणि खायचंय? परत तशा पोजेस देणार आहे. मी मसाला डोसा सांगितलं, तुझं काय? आपल्याचा जो इनकम्प्लीट पार्ट आहे तो ती पूर्ण करणार आहे. करू ते विभूती फॉल करू आणि तो हा ती करू. काय बोलली आता मला? पहिले यांना घेऊन मग नंतर बंदच आहेत ते. ती काय बोलली की विभूती फॉलच्या साईडने गेलं ना 5 किलोमीटर कमी पडेल. किती लांब आहे रे इकडनं? अरे भेंडी नकली हेल्मेट आहे. हे नकली हेल्मेट आहे, आयला डोळ्यावर येते माझ्या, बघ ना. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world but keep the sky on your mind.
फायनली कसे बसे आम्ही आलो याना केव्सला. आता टाईम झालेला आहे 4 वाजून जवळपास 40 मिनटं आणि हे 5ला क्लोज होतं. लेट असं झालं की गाडी जी आम्ही घेतलेली रेंटल ती खराब निघली. रेंटल गाडी खराब निघली, मग आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो जवळपास 4 किलोमीटर. मग तो गाडी घेऊन आला, माझी गाडी खराब निघलेली. तर मग आता इकडे एंट्री फी आहे 50 रुपये एंट्री फी घेतली, 10 रुपये एंट्री फी आहे. असा कायचा एंट्रन्स आहे. माझे मित्र लोक सगळे पुढे गेलेत, थोडेसेच पुढे गेलेत, तर मी पण जातो पळत पळत. अरे आता खडा उभा डोंगर आहे हा. इम्पॉसिबल आहे चढणं, बट वी विल ट्राय टू. ट्राय नाही, तुला लोळत घेऊन तुला फरफटत घेऊन जाणार नाही चढली तर. आता वरती जायला ट्राय कर, खाली यायला काय प्रॉब्लेम नाही तुला. वरतून फेकून देतो. खाली लोळत यायचं. अंजली मला तू चालायला जाऊ खाली. अंजलीच्या तोंडातून शब्द निघत नाहीये, एवढा दम लागला अंजलीला. मला एवढाच दमले यार एवढं तर दमली. 2 मिनिटं चाललं ना. मी चढली असती माझ्या हिवर. चला पटपट. जेवढं उंच आहे ना तेवढंच ट्राय कर. अंजल तुला बघायचं. झालं, संपलं, एवढंच होतं. एवढंच होतं चढ. आता उतार. निखिल बोलते सगळीकडे लेट. आमचा ग्रुप लेट आहे, लेट. गाडी लेट घेतली आपण, यायला रस्ता पण चुकलो आपण. 9 किलोमीटर 9 किलोमीटर वेस्ट झाला. हा, रस्ता पण चुकलो. नाही तर आम्ही पोचलो असतो वेळेत. त्यात एक लिटिल ॲक्सिडेंट बोलता येईल, लिटिल शॉर्ट बोला. वाचलो त्यात. एक पण रस्ता आहे तर एक नंबर रस्ता होता येताना. बट हेल्मेटला मी गोप्रो लावलेला व्यवस्थित, बट गाडीच कॅन्सल झाली. हेल्मेट चुकीचं होतं. हेल्मेटची क्वालिटीच चांगली नव्हती. ते हेल्मेट पुढे येत होतं माझ्या डोळ्यावर डायरेक्ट. तू पुढे. आता आमच्या बिछडल्याचे 2 माकडे भेटतील. त्यात एक फायदा झाला ना. परत चढा. 1 मिनिट पकड किरण. सेपरेट आहे. किरण, कसा वाटला एक्सपिरियन्स मग बाईकचा? बाईक टर्निंगचा एक्सपिरियन्स. छान होता. टर्निंगचा एक्सपिरियन्स टर्निंग ठीकठाक होती, फक्त थोडं लक्ष इकडं झालं. सेम माझ्यासोबत तसाच ॲक्सिडेंट झालेला, ओके. म्हणून धडपडलं मी. लेट झाल्यामुळे असं वाटलं की जायला भेटतंय का नाही, एंट्री भेटते की नाही. एंट्री भेटते का नाही. त्यामुळे थोडं बोलत होतं. बाहेरून जरी बघितलं तरी ठीक आहे, बट नशीब चांगलं येऊन भेटलं. आपलं हे माणसं कमजोर आहेत. या ना तेच बोलत आहे तुम्हाला. काल जेव्हा बोलली तेव्हा बोललास की पांचट जोक मारते अंजली. आता कळलं की याना का नाव आहे ते. टू मच डिफिकल्ट टू. लोक मरतात. याना असे याच्यासाठी नाव आहे लोक की विचार करत असतील चला आता पडत जातो. ही मग जी ते लेणी आहे तेव्हाच ती बोलते, लोकांची याना. मजा घेते, याना या ना. तीच करते लोकांना येऊन तीच. एकदा तरी बघा ना. तिथं आपल्याला आत थांबून देतात का बाहेरूनच हाकलून देतात काय माहिती. 7 वाजता ना, 15 मिनिटात काढू आपण. हुशारी सांभाळून ये. हे बघ तर, दिसलं. गेलो असतो पटकन पळत पळत, पण असा विचार आहे की घोडासारखं पळत जायचं आणि ते बोलतील चला 5 वाजले बंद. मग एक मन म्हणते की थांबा इथेच, दुसरं मन म्हणते नाही जाऊया आपण. ऍक्च्युली लवकर अरे, आलो असतो ना, हा. आपल्याकडे टाइम असतो ना, आपण बसत उठत फोटो काढत टाइमपास करत आलो. काय फोटो हा. काढला? आता तर माझा अरे जंगल ना ते काही मेहताना नजारे भारी भारी होते का नाही किती. पोरी नजारे म्हणजे हा व्ह्यू. निसर्ग निसर्गाची. चावायला हात पण दुखायला लागला आता माझा.
ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಬರ್ರಿ रात एंट्री बिंट्री असेल तर नको झालं इथून आता बोला हे बघायचं गाडी कुठून घेऊन आला आहे ना हा व्ह्यू बघा